तर नरहरी झिरवळ यांचा पवन यादव या ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा व्हिडिओ समोर आला आणि हा व्हिडिओ पवन यादव याचा भाऊ रवी यादव यानं सार्वजनिक केल्याचं सांगितलं जात आहे। पवन यादव यानं अनेक मंत्री, आमदार तसंच खासदारांना जाळात ओढलंय, त्यांना ब्लॅकमेल केलाय असा आरोपही रवी यादवने केलाय। तसंच आपल्या जीवाला धोका आहे, आपल्याला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणीही रवी यादवने केली आहे। रवी यादव याच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। बघूया। एक कथित तृतीयपंथी आहेत आणि ती व्यक्ती अनेकांना फसवणूक करते। त्यामध्ये अनेक लोकांचं नाव आहेत, अनेक हाय प्रोफाईल देखील नावं आहेत आणि ती जी तृतीयपंथी आहे तिने ज्याला पीडित केलेलं आहे, ज्याची छळवणूक केलेली आहे, खंडणी मागितलेली आहे, फसवणूक केलेली आहे, असे एक व्यक्ती आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत काय काय प्रकार घडले आपण ते जाणून घेणार आहोत। तुमचं नाव कृपया सांगा आणि कोण ही तृतीयपंथी व्यक्ती आहे जिने तुमची ब्लॅकमेल केलं आहे, तुम्हाला फसवणूक केलेली आहे? आणि माझं नाव ॲडव्होकेट रवी यादव आहे। हे तृतीयपंथी जे आहेत ते माझे सख्खे भाऊ आहेत। त्यांनी बरेच MP, MLA, मिनिस्टरला त्यांच्याशी फ्रेंडशिप ठेवून त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करून, त्यांना सेक्सुअली सेड्यूस करून, त्यांचा प्रायव्हेट व्हिडिओ कारण त्याच्या स्क्रीनशॉट त्याच्या मोबाईलमध्ये ठेवून त्यांना ब्लॅकमेल करून त्याला मोठी पोस्ट हवं आहे महाराष्ट्र शासनामध्ये, MLC पाहिजे, त्याला मोठी पोस्ट पाहिजे म्हणून ते हे सगळं त्यांच्याकडे पुरावा ठेवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकरण चालू आहे। आणि तो मला पण नाही त्यांनी हे केला, माझ्यावरती पण त्यांनी खोटी रेपची कंप्लेंट टाकली